हाकेंविरोधात आता पुण्यातील मराठा समाज आक्रमक झालाय। पुण्यातील कोंढवा भागात हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप करत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके मद्यप्राशन करत असल्याचा मोठा आरोप मराठा समाजाने केलाय। तसंच हाकेंनी शिवीगाळ देखील केली असा देखील आरोप मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी केलाय। ओबीसी समाजासाठी लढा देणारे नेते असे कसे असा सवाल देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विचारलाय। जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीतील वादानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील या घटनेनं ओबीसी आंदोलक हाके आणि मराठा समाज आमने सामने आले। आपण अधिक माहिती घेऊया, आमच्या पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, हा व्हिडिओ नेमका कुठल्या ठिकाणावरचा आहे? पोलिसांनी या संदर्भात काही चौकशी केली आहे का? आणि आता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? निश्चितपणाने सध्या कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये सध्या काहीसा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ओबीसी आणि मराठा समाजातला संघर्ष जो आहे तो आज देखील आपल्याला वाढलेला दिसताना पाहायला मिळतोय। कारण ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मद्यप्राशन केल्याचं ज्या मराठा समाजांनी आरोप केलेला आहे आणि हा सगळा प्रकार जो पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आणि त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे काहीसा गोंधळ पोलीस ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते जे आहेत ते देखील याच कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहेत आणि पोलिसांकडनं पुढची कार्यवाही जी आहे ती सध्या सुरू असलेलं चित्र जे आहे ते आता समोर येते। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।